अरे बापरे, आज तर अचानक गाराच पडायला लागल्या. कांद्यावरचे कागद फाटून जातील आता. आज आमच्या शेळीला एक नाही, दोन नाही, तीन तीन बकरं झाले. अर्धा तास झाला त्यांना जगात येऊन, पण लगेच बेवड्यासारखे का होईना पण चालायला लागले. आपल्या इकडे वावरात भुईमुग उपसायचं काम चालू होतं, पण त्याच्या अर्ध्या शेंगा जमिनीतच खुरटून राहत होत्या. पहिलं भुईमुगाला पाणी द्यावं लागेल, मग उपसावं लागेल. पण आता जेवढ्या उपसल्यात ना तेवढ्या शेंगा तोडायला सुरू केलं. मग अचानक आभाळ आलं आणि थोडा थोडा पाऊस यायला लागला. मग आलो आपले कांदे झाकायला. मी कांदे झाकतोय तोपर्यंत फॉलो करा आणि व्हिडिओ कोणत्या गावातून सिटीतून बघताय ते कमेंट मध्ये सांगा. भुईमुगाला पाणी द्यायचं होतं, मग मोटर ऑन केली, पण ते आधी आपल्या छोट्याशा गवारीला पाणी भरलं. ते झाल्यावर भुईमुगाला पाणी सोडलं. तुम्ही म्हणसेन पावसाचं वातावरण झाले म्हणल्यावर कशाला पाणी द्यायचं, काय भरोसा त्या पावसाचा येतो नाही येतो. मग खूपच वादळ यायला लागलं. मग उपसून ठेवलेला भुईमुग वावरातून आपल्या शेड मध्ये आणून टाकला. पाऊस आला तर शेड मध्ये बसून शेंगा काढू आणि वारं काय कमी होईना. आणि मग काय डायरेक्ट अचानक पाऊस न पडता डायरेक्ट गारा पडायला लागल्या. गारा पण काय छोट्या मोठ्या नाही, खूपच मोठ्या होत्या. इकडे रस्त्याला येऊन बघितलं तर वरून गारा पडायच्या आणि टचकनी फुटायच्या. तिकडे आपल्या कांद्यावरचा कागद नाही फाटला म्हणजे बरं होईल, नाहीतर खूपच नुकसान होईल. मग म्हणलं एक खाऊन बघावं कसं लागतंय, पण काय वेगळं नव्हतं, बर्फासारखंच होतं. आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग रोज बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.